हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुर सिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. कृष्ण परशुरामाले पराक्रम पुराई ऐकलेलो युधिष्ठिरो कृष्णानं मागीर कृष्णाला तो सांगता परशुरामाला इतली सकट काण ऐकून बारे आश्चर्य जाता का. हो परशुराम इंद्राल पराक्रमाक समजावन आशिल्लो न्हय कितले कोप येयले ताका. आतां क्षत्रिय कुमार कोणेय वरयिनीच वे म्हूण म्हणटाना कळवे आशिल्लीची सर्पजन क्षत्रिय कुमार वरलेलीची निपोवन बशिल्लीची तांकां गायो म्हळ्यार गायीचे मध्येंतू समुद्र करडी वानर गोलू आंगलो परे खंय आसा थंय खंय 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 निपोवन बशिल्लीत तांणी म्हळ्यार अरण्यांत तांणी निपोवन बशिल्लीच म्हणलें क्या. तशी तो सांगता रस युधिष्ठिर ओ जावे तर मैं एक ಬ್ರಾಹ್ಮಣ ಸ್ವಧರ್ಮ ಅದಕ್ಕೂ ಚ್ಯೂತ ಜಾವನು ಎಲ್ಲಾರಿ ಕ್ಷತ್ರಿಯ ಶಿಕ್ಷೆ ದೇವನು चांग क्षत्रिय मांद्र बुईंचेर वरचे तशें करून भूदेवीक उद्धार केलो न्हू ताणें म्हणून सांगता. मागीर कृष्ण युधिष्ठीर अशी रतार वतना तांणी उलयत आशिल्ले परशुरामाल काणयेनी पुरे. मुखार वता वता गंगे तडेरी म्हळ्यार तेच कुरुक्षेत्र बुईंचे एक बगलें ना भीष्म न्हिदून आसा पळय थंय चमकली तांणी. भीष्माक पळयतात तांणी तेय होळची न्हंयक ओघवती म्हणचे थंय न्हंय ओघवती न्हंयतल्यागी तो न्हिदून आसा. युधिष्ठिरू कृष्णू भीमू अर्जुनू सर्वय थंय लागीं येयलेची. व्यास येशिल्लीत न्हू थंय वचून सुरवेक थंय ऋषी मुनी पुरे बैसून आशिल्लीच म्हळ्यार पळय वचून थंय अभिवादन करताचे. भीष्म आत्ता पळय एक दिवो त्याल पुरो आय आटून उडूचे स्थितीर येयला पळय तशी आनी ज्वल्यमान जाला कळवे. तशी त्या वेळार कृष्णा भारी दुःख जतके ताका पळोवन सांगता की तूं भारी बुद्धंतू तुगेलें उतराय चंद सर्व ज्ञानय आसा तुका जाल्यार तुका मात्र आतां पळयतना म्हाका बेजार जाता. तुगेले अंगांगा पुरे बाण शिरकून पडला न्हय. सांगतात न्हय मानसादपि दुःखादी शारिरं बलवतरम. मना मस्त दुःख आसचें पुरो जाल्यार मना पशी चड दुःख पिडन दिवची खंयची दुःख कोतास वय दैहिक दुःख. तशी पळय तुगेले अन्नान तुका इच्छा मरणी जा म्हूण सांगून वर दिलेलें ताजे निमती तूं इच्छा मरणी आनी की तूं मरण लाग्या पयनी जाल्यार इच्छा मरण म्हूण म्हणलेलें वर मेळ्ळी म्हणली कुडले मना शांतीस म्हूण लेखचे न्हय न्हय. तूं आतां इच्छा मरणी तूं उतरायण राखून बैसला मरनाशस जाल्यार दैहिक दुखी तूं अनभयसू का न्हय म्हणटना एक सावन काणटो आंगा शिरकले रे आमकां दुखी सैसूचे जेन. तशें आसतना भीष्म त्या मट्टाचे बाण आंगा कोंबून आस त्या बाणा वयरी न्हिदला तागेल्या आंगा दुखून रगत वचून 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 रगत नाक आट्टून गेला जाल्यार दुखी खंय वता न्हय. आमकां न्ही जाल्यार रेश गिशी भरता तांगेलें कसं कसं कडेन तपस्वी शरीर तें गटीमुट्टी शरीर. तशी त्या वेळार तुका मन कशी शांत आसता न्हय जाल्यार तुका पुरे गोत आसा ज्ञान आसा कसं न्हय म्हळ्यार जन्म आयले नंतर म्हळ्यार जनन म्हूण जाले नंतर मरण खंडीत आसा जाल्यार जननय मरणय दैवाधीन.
आता हाजेर तुका कृष्णान सांगचें म्हण म्हळ्यार तूं इच्छा मरणी तुका जाय जाल्यार तेन्ना मरण पावच्या पुरो जाल्यार तूं आनीक मरण पावनी म्हळ्यार ताजेर तुका सगोतस ताजेर तुका कसलें म्हण म्हळ्यार तूं देवान तुका आनीक मन दिनी म्हण मरण पावच्याक उतरायणें वो म्हूण तुका मन आयला जाल्यार तें देवाली प्रेरण तशी मान्नी आतां भीष्मा हांगेरचें एक कारण आसा कसं न्ही म्हण म्हळ्यार तुका भूत भविष्य वर्तमान पुरे गोतस न्हय सर्वशास्त्र पारंगत तूं वेद पारंगत वेदांग पारंगत पुराण शिकला इतिहास शिकला तूं गोत ना तिले कसलें ना तुका पुरे गोतस तुका आनी धर्माचरण म्हळ्यार कसं न्ही धर्माचरणेचें फल कसं न्ही कोणाल धर्म कसलो हें पुरे तुका बैपाट आसा जालें न्हय आतां तूं कितलो धर्मिश्ट म्हणून म्हाका गोतस केन्ना नाक तूं प्रतिज्ञा केल्ली पळय वारडी कोन्न घेना ब्रह्मचर्यार आसता म्हूण तुगेले सुतूची 1000 स्त्रियो सेवा करता जाल्यार तूं तुगेले ब्रह्मचर्या दुखून तूं विचलित जायनी तशी शंतनुले पूत तूं भीष्म आव तपस्यान मृत्यू तडसून राबिलो अन्याकळे आमी ह्या जगत्यांत पळय म्हणून कृष्ण सांगता म्हळ्यार शंतन हें भीष्माल तसलें मरण येवच्यान जात म्हूण सांगून राबयला म्हूण जाल्यार भीष्माल तसल विंगड कोणय ना जगत्यारी म्हूण ताणें सांगचें आनी कसं म्हूण म्हळ्यार सत्ये तपसी दाने च यज्ञाधिकरणे तथा धनुर्वेदे च वेदे च नित्यां चैवानुरक्षणे पळय सत्यनिष्ठेन तूं तपस्या विशयान दान यज्ञानुष्ठान धनुर्वेदा विषय वेदांगाचे अध्ययन नीतिशास्त्र प्रजापरिपालने हंतू तुका समान जावन एद्दोळते हांवें एकल्यांक काही पळयनी हे भीष्म पितामहा म्हूण म्हणटा कोण कृष्ण तूं कितलो विरादी वीर म्हणून गोतस तुगेल्या द्राक असुर गंधर्व राक्षस यक्ष किन्नर कोणेय रब्बनाची मागीर मनशाल विशय सांगूस तांतूय तूं वसूलांतूल मुख्य जावन आशिल्लो वसू पुरे जना गोतस अष्टवसूले तांतुलो नवा वसू तूं ध्रुव म्हणलो तूची भीष्म जावन येयला म्हणटना तुगेले समान चंदाई गूण कोणाकी ना म्हूण गोतस म्हाका जाल्यार तुका नाना रितीरी कृष्ण तागेले चांग विशय पुरे सांगता आनी म्हणटा पळय भीष्मा तुगेलोची नत्तू युधिष्ठिरू ताका हांव मिगेल ज्ञाती वर्गाच्या पुरे आय संहार केले म्हणून म्हणे भारी बेजारू ताकेल कसं की दुख्खस पळय तुगेली निमती दूर जात म्हूण हांव लेखला आतां तो ताका हांव सांगला पळय तुगेले क्षत्रिय धर्म समजावन तूं युद्ध केला म्हूण जाल्यार तो आयका तर ना तुका चातुर्वर्णियाचो धर्म कसो म्हूण गोतस न्हय तशें हांव ते धर्म कसो म्हूण सांग अन्य कसं म्हूण म्हळ्यार तुका गोत ना ती कसलो विशय ना दिकून जाती धर्मू कुलधर्मू देशधर्मू हे पुरे तुका गोतस वेद प्रतिपादित धर्म खंयचे म्हूण गोतस कळ्ळें शिष्टाचार सदाचार हे पुरे तुका गोतस दिकून तूं धर्मा विशय ताका सांगता तागेले मना मस्त संशय आसा ते पुरे संशय निवारण करता म्हूण म्हणटना भीष्म पाप तेनिद्दले कडेन ಸ್ವಲ್ಪ गोळ वयर करून हात जोडसितके कष्टारी आनी नमस्कार करतकी सांगतके कृष्णा समस्त लोका सृष्टी करतल तूं पालन कर्तृ लय कर्तृ तुका हांव नमस्कार करता हें सगळें विश्वरचन केलेलें तूं न्हय तिनी लोकांत सर्व व्याप्त जावन आशिल्लो तूं न्हय तिनी गुणाक अतीत जावन आशिल्लो तूं न्हय म्हणटना तुका नमस्कार करनाशी राबू जातव्यांनी हांवें आनी कसो म्हूण म्हळ्यार तूं म्हाका बारी होगळशिल्लो म्हूण दिसता म्हाका मिगेल विशय तूं ಸ್ವಲ್ಪ उत्प्रेक्ष करून सांगलें आसतलें कित्याक म्हळ्यार तुका मिगेल वयर तितली प्रीती आसा म्हूण म्हाका गोतस म्हणटना कृष्णा पळय हांव कसल कोरका तूं म्हाका आज्ञा दिता तें हांव करता कसल कोरका म्हूण म्हाका तूं सांगता म्हूण म्हणटना पळय कृष्ण सांगता तुका हांव पळोवचें हांगा येयला तुका मिगेल वयर मस्त भक्तेस म्हूण गोतस ताजे खातीरच हांव हांगा येयला आनी तुका हांव दिव्य रूप मिगेल दाखयला मिगेल भक्त न्हय आशिल्ल्याक कुटिल स्वभावाच्याक
पुऱ्या मिगेल रूप दाखयना म्हळ्यार भीष्मो तागेल रूप तागेल हृदयांतू पळोवन तितले होगळसीत कृष्णा ते तो सांगता हांव आतां तुका मिगेल रूप दाखयल कसं जाल्यार म्हळ्यार तूं मिगेल भक्त म्हणूची म्हूण आनी सांगता आसता पळय तुका इतले म्हाका पळोवचें म्हाका दिव्य दृश्टीन मिगेल निज रूप पळोवचें कशें येयलें म्हणल्यार तूं तितलो योग्यत्वान जाल्लेलो दिकुनूची आनी तुका वापस जल्म म्हणलेलो ना तूं आतां भीष्म जावन येयलो जाल्लें आनी तुका दिव्य लोक प्राप्ती आनी शाश्वत देंवनाशिल्ल रोकाक वच्ची तुवें आनी तुगेल्या जिवनांत बरी 56 दीस म्हणटा 50 म्हळ्यार 50 षटच म्हळ्यार 50 म्हळ्यार 500 आनी 50 मागीर षटच म्हळ्यार स म्हणटना तुगेल्या जिवनांतू आनी 50 षटच म्हळ्यार 56 न्हय आनी 56 दिवस थंय भीष्म वंता म्हूण तशी सांगता तो आनी मागीर तूं तुगेल्या शुभकर्मा निमती जावन दिव्य लोकाक वच्चेस तुका थंय पुराय जन तुगेल आगमनाची निरीक्षा करून बसल्याची तशी तूं उत्तरायणा राखून बसला म्हूण तांकां आयकूतस म्हणून सांगता त्या वेळार भीष्मो पांय पडतकय आनी म्हणटकय पळय तूं म्हाका तो सांगता यो पळय ज्ञाती पुरे मेल्ल्यांचें म्हणून संपूर्ण ज्ञान नाश जाल्यार वरी करता यो मात्यान तूं शास्त्र ज्ञान नातील वरी करता दुखांतू वस हाका धर्म अर्थ काम मोक्ष हे परी कशी मेळटा म्हणून म्हणलेलें विशय सांग सर्व नमने धर्माचे पालन करचे कशें म्हणून सांग म्हणटना भीष्म सांगता की कृष्णा तूं सांगता बाई कसं हाका युधिष्ठिराक उपदेश दी म्हणून जाल्यार तूं साक्षात हांगा राबून आस तुका गोत ना तेल कसलें ना तूची सर्व सृष्टी कर्तृ लय कर्तृ म्हणलें हांवें तूची समस्त जगत्या काही स्वामी म्हणलें म्हणटना अधिपती जावन आशिल्ल तुका गोत ना तेल जगत्यांत कसलें ना म्हाका तूं भूत भविष्य वर्तमान कळलो म्हणून सांगता म्हणना इत्या म्हळ्यार तुगेल्या म्हणके भूत भविष्य वर्तमान तुका मात्र कोण नासचें म्हण म्हाका गोत आसा म्हाका न्ही म्हणना तुगेल म्हणके ज्ञानमंत बुद्धिमंत कोणेय ना हांगा कळ्ळें म्हणटना म्हाका तूं उपदेश दी म्हणून कशी सांगचें कृष्णा तुजी उपदेश दिवेत न्हय आनी पळय मिगेल शरिरांत तूं कितले बाण शिरकून बैसला पळय बस्त दुखता म्हाका म्हणटना मिगेल मनांत तूं हे देहाचे दुख्खाची देहाक दुखता मळेले विशय येवन मन शिथिल जाता रस मिगेलें कोणेय एक उपदेश दिवंक आयल्यार बुद्धी प्रसन्न सुकान म्हाका ते पळय ना म्हणटना ते पळय बाण लागील कडेन उज येता केला विषयुक्त बाण आस ताजीन शरिरा पीडन जाता रस म्हणटना म्हाका उरलोचें कसलें त्राणस म्हणलें लाव तूं ना न्हय म्हगेल्या आंगांत कसलें बल ना हे प्राणांतीक घाया निमती म्हाका जोर दुखता रस मर्मस्थानांत पुरे बाण शिरकून बसला म्हणटना म्हगेल मनाची भ्रमित जाला मस्त दौर्बल्य आसा म्हाका अशें आसतना हांव कशी तुका धर्मोपदेश करचें ताका युधिष्ठिरा कशी धर्मोपदेश करचें ना न्हय आनेक म्हळ्यार धर्मा विशय हांव सांगचें पशी धर्मस्य प्रभू अच्युतः न्हय तुची धर्माचो अधिपती म्हणली नंतर साक्षात बृहस्पतीन येवन धर्मा विशय सांगल्यार तुगेल्या त्रास जाना आनेक कसं म्हूण म्हळ्यार पळय म्हाका हांव खंय कुरुक्षेत्रांत न्हिदलां म्हूण गोत आसा हांव न्हिदलेलो दिकू खंयचो आकाशांत कसो आस भुंयचेर कसो आस कसलेय दिसना केवल तुगेली एक दया म्हगेली इच्छा मरण कसं न्ही उत्तरायण येवका म्हणून ताजे खातीर तुगेली दये निमती अवश्यच कितकी म्हणटना म्हाका धर्मोपदेश न्ही करूं जाता म्हूण लेखचें नाका धर्मारायाक कसलो उपदेश दिवका तूची दी म्हूण तेदन कृष्ण सांगता की पळय तुगेले एक घनत म्हणटाची म्हळ्यार तुगेले एक योग्यतेक तक्क जावन आशिल्लें उतर उलयलां तूं तितलो गोत आशिल्लें ज्ञानी जाल्यार म्हाका कसलेय गोत ना म्हूण सांगता जाल्यार तो विनयवंत म्हणटाची तुका हांगा पुरे यातन जाता म्हणून म्हाका गोत आसना न्हय जेवो हांव तुका एक वर दिता कसो गोतूस हांव दिलेलो वरान तुका न ते ग्लानिः न ते मूर्छा न दाहो न च ते रुजा प्रभविष्यन्ति गांगेय क्षुत पिपासे न चाप्लुता पळय तुका हांव एक वर दिता ताजे निमती तुका आयासू मूर्छे उज्जो रोगरुजीन तानी भूक कसलेय जायना मात्र न्हय
तुगेल कसं सकडी ज्ञान पळय तू आता मिगेल मना कसले विषय या ना म्हणता पळय त्या पुरे वापास तुगेल मनान तुची त्या ज्ञान पुरे उज्वाड घेता म्हळ्यार पुरे तुका उडक घास येता म्हणून ताणें सांगच्या प्रतिभास्यंती समग्राणी ज्ञानानी ते अनघा हे पापरहित जावनाशील गंगापुत्रा तुगेल मनान तुले सर्व ज्ञान प्रकाशित जत्ता म्हण पुराय तुका उडक घास येता म्हणून आणि तुका काही चित्त चंचल जावन वता म्हणटा मिगेल वरप्रसादान तुगेल मन एक कडी नसता जल्वे सात्विक गुणान तू भोर नसता रज तमो गुणा दुखून रहित जाता म्हणटना पळय आतां तू खंयचे विशयी सांग का म्हणून मना लागता पळय ते तू सांगताची तुगेल निमती कसं सकड सांगका त्या पूर तुका स्फुरण देत रावता म्हळ्यार ताजेर अर्थ कसं न्ही कृष्ण स्वयं तागे लांगान तू आविश्ट जावन धर्मोपदेश तो दिवयता कोणा निमती गंगापुत्र भीष्मा निमती युधिष्ठिरा दिवयता तशी हो सांगता पळय तुका दिव्य दृश्टी मेळटा ताजे नंतर तू त्या ज्ञानदृश्टीन सर्वय पळयता तशी तू पुरय सांगतर वता पळय कसले बाद जायना तुका मागीर भीष्माक वर दिली न्हू ताणें भीष्माक एक पंत अय्यम्म जाल्ले अंगा दुखी पुरे गेल्ले वरी जाल्ले कृष्णाक तयशील महर्षी पुरय तांकांय गोतच न्हू कृष्ण देव म्हणून ताका पूज करताची आसन दिताची अर्घ्य दिताची सगळी करता मागीर पळय ते दोळतय थंय आसना मॅम एक नमने भीकर वातावरण युद्धभूमी नव्हतं निद्दो नशील पाप भीष्म जाल्यार आतां कृष्णान थंय आयिल्लेची थंड वार येयली कई मस्त दिव्य पुष्प वयर दुखून वृश्टी जाली की म्हळ्यार स्वर्गार दुखून देवतेन पुरे दिव्य पुष्प वृश्टी केल्ले म्हूण लेखू येता आमी अप्सरे पुरे गायन करताची जाल्वे ताजे नंतर थंय सुतू मुतू एक नमने प्रशांत वातावरण कोणाले दोळ्याक दोळ कितली दूर थंय वता तितली दूर थंय कसले अनिश्ट अहित सगळें दिसना म्हळ्यार त्या युद्धभूमीन तूं ते मेल्लेले हे ते पुरे कळ्ळाता न्ही जाल्यार एक नमने भिकर वातावरण शशिलात भारीची पवित्र जाल्ली की त्या वातावरण तक ते कोणस देवस कळबे वायू चंद मंदानील म्हणटा पळय थंड वारे गुंचा शुरू जलकय मागीर हांगा पायी ಒಟ್ಟು ಮೇಳಿ आम्ही ಅತ್ತ ಕಾಳಕು ಜಲ್ನಮೆ पुरी जन वचा म्हूण सांगून कृष्णालागी त्यांनी अनुमती घेताची सर्व जने कृष्णाक नमस्कार करताची तशी भीष्मालागी कृष्ण ही पांडवई निमगिताची ताका प्रदक्षिण करताची आणि रथार वतात तांणी ओपास पण फाय उपदेश दिवका म्हूण म्हणला तशी फाय तई मेळया म्हूण सांगून तांणी ओपास तांगेल्या अरमनेन तूं आयलीची सकाळी जल्ली फल्ली जवका जलरी कृष्णाने ध्यान कोरोस कई तशी ताणे करचे तागेल काम पुरे तो करतरस गायत्री मंत्र जप करतरस अग्निहोत्र करतरस गोदान भूदान स्वर्णदान सकड दितरस मागिरी पूर्ण कुंभ कन्नडी हे पुरे मंगळावर बसतो म्हणजे ते पुरे तो दर्शन स्पर्शन सकड करता आणि सात्य केला वता सात्य केला सांगता की पळय बस युधिष्ठिरो भीष्माला वच्चा तयार जाला वे पळय म्हूण सात्य की ते युधिष्ठिराला निमगिता पळय कृष्ण तागेल सर्व नित्यकर्म करून सिद्ध झाला आताची रथ बैसून भीष्माला वच्चा तयार जाला तुक्काची पळयतरस तुवे येवचे जल्ला की ना म्हण पळयतरस यो तू वग्गी म्हणटना युधिष्ठिर म्हणटा की अर्जुना मिगेल रथ सिद्ध केला वा तू वचा कोणेय सैनिकांनी येवका म्हण आमगेल ओटू सैनिक घेवन वच्चे न्ही आमगेल निमते थंय भीष्मा तोंदर जेवचे नाका तशी पुराय जन हांगा आसोची आमी मात्र वचा म्हूण सांगून सांगता सामान्य जनांक थंय त्या धर्मा विशयाने अर्थ जत्वे आदि प्रभृतिगांगी परम गुह्यम प्रवक्षती गुह्य जावन आशिल्ले ज्ञान दिता तो आमकां त्या सामान्य जनांक अर्थ जेवची ना तशें हांव आयकून ग्रहण करू असमर्थ जल्लेले जनांत येवका म्हूण आपले आतां आमी हरिकथे वताची मस्त सकडी भागवत सप्ताह वताची देवाल काणी सांगचे कडेन वताची कितले की गुह्याती गुह्य देवाल काणी तीची सांगतर चमकल्या पळय पुरे जन जंबाई करताची सामान्य जन अर्थ जायना त्या वेळाक तांकां कोण जन कशे येयला तितली जनाल रुची तक्क त्या प्रवचनाकार सांगता पळय सामान्य जना कसं की परडी सांगल्यार हास येता कसं की दृश्टांत दिताची परडी सांगताची घरा जेवचे विशयी सांगताची तांगेल मन देवाल काणीन तू तंडून हाडताची
त्याशिवाय देवाली काण्यात येमई महाभारत 377 एपिसोड जेल्ले तांतशील विषय पुरे आम्ही सांगतर सचंगा जाल्यार कितले जना कितले मना वत्त की हें एक राष्ट्रावळे बासरलेले ना म्हणून दिसता की सांगच्याक ते महाभारत त्या काही बग्गी सोरची नाही 2 दीस भितर कसल काणी सूक्ष्म कोण सांगले रे 2-3 दीस भितर सांगून सोरची काणी नाही ती म्हणटना ते एक वर्षा पशी चड जेल्ले जाल्यार रे ते कसं की सांगिल्लें आयकू का म्हण म्हणलेलें इंट्रस्ट आशिल्लें जेन्ना आयकतात शिवाय बरलेले जेन्ना कोणा इंट्रस्ट ना तांणी आनी की जैन हे महाभारत केन्ना सोडला ते काही टीव्ही सिरियल नाही ते सोणान अशी पळयताची जाल्लेले जाल्लेले जेवचे जाल्लेले जेवचे जाल्यार सोणान अशी पळयताची जाल्यार हें नित्य काणीन तो वैविध्य आसल्यार केलो जना दिसता कितले आयकुची हें म्हूण सांगून तसलेय जन आसताची तशीची हे तोबय सांगता धर्मराय असल जन तेन्ना हें आशिल्लीची तशें हांव सामान्य जना व्हरची नाका कोणा आसक्ती धर्मा विशीं ज्ञान घेवच्याक तांकां मात्र होरया म्हूण म्हणटरच पळय तशी तांणी कृष्ण येयलो तेन्ना मागीर तांणी 5 जन एका रथार बसलीची कृष्णाला रमणे दिकड वताची कृष्ण सात्य किलोमीटर तागेल रथार बसलो मागीर परस्पर कुशल प्रश्ने न्हीद जेल्वे काल तुमकां सुकार न्हीद मेळ्ळी न्हू न्हीद लिचवे इतले काळा नंतर स्वस्तेक न्हीद पडली वे कशी आसाची अशें पळय तांगेले जतरस मागीर चमकयतानी भीष्मान आशिल्ल्या स्थळावतरी बाणा रथार दुखून देंवन थंय आशिल्ले जना पुरे ऋषींक नमस्कार केल्ले कडेरी म्हणटना युधिष्ठिरू भीष्माले वता तेदना थंय भीष्म ज्ञानोपदेश दिता म्हूण म्हणलेले विशय पुरे जना कळला नारद इत्यादी ऋषी मुनी सिद्ध पुरुष पुरे येयल्याची ताजे नंतर ते भारत युद्धांत कोण कोण वांतल्यांची पळय तांणी पुरे आयल्यांची धृतराष्ट्र स्वता आयला कृष्ण भीमू अर्जुन नकुलू सहदेव पुरे जन येयल्याची नारद ಸ್ವಲ್ಪ वेळो पळयताची तक्काची तांकां ಸ್ವಲ್ಪ पाप दिसता कृष्णाला वस्त पळयतना मागीर तांणी बरलेले रायाला पळय सांगताचे आनी आयिल्ले जनाले पळय सांगताचे पळय भीष्मा लागीं कसो प्रश्न जाय जाल्यार निमगू येत तुमी इतका म्हळ्यार आनी ಸ್ವಲ್ಪ दिसू मागीर भीष्म प्राणपरित्याग करता तशें जावन धर्मा संबंध जावन कसो सकड संशय संदेह आसा तागे लागीं निमगियाचे ताका गोतन तेल धर्म ना वर्ण धर्म गोत आसा आश्रम धर्म गोत आसा पुत्र धर्म पितृधर्म कुलधर्म युगधर्म कळ्ळें प्रति एक ताका गोत आसा गोत ना म्हूण म्हळ्यार कसलें ना तशें जावन तुमी पुराय निमगियाची म्हूण पुराय लागी येताची जाल्यार कोणा प्रश्न कसो निमगुचें म्हणून कळना त्या वेळार युधिष्ठिरू निमगिता कृष्णा तुजी निमगुच्या समर्थ आमकां खंयचेय प्रश्न मात येना कशी निमगुच्या म्हणून कळना तशें जावन सर्वधर्म गोत आशिल्लो तुजी सुरे प्रश्न ताका घाली भीष्माक म्हणून तेदना तो भीष्माला वचून कृष्ण निमगीत की रात्री कशी तुका न्हीद येयल्वे तुका सांगिल्लें न्हय हांव एक वर दिता म्हणून आजी कशी तूं समाधानी रसवे तुगेली बुद्धी स्थिर जावन आसवे हांव सांगला बरी काली तशें पळय जाल्यार तूं धर्म उपदेश दिवच्याक सिद्ध जाला म्हणल्याक म्हूण म्हणटरस तुका कसलें मन कालची बरी व्याकुल जाला म्हण तशें कसलें ना न्हय क्लेश ना न्हय मनांत तूं भीष्म सांगता की ना कृष्णा तुगेले वर कसो कितें म्हाका आंगान तूं उज्जत आशिल्लें भाणान त्या नात ताजे नंतर मनान तुला मोह गेला आयास ना कसलें ना श्रांतत ना तानी ना भूक ना कसं की अंगा हुंसाणी तापू दुखी पुरे आशिल्लें कसलें नात आत्त मिगेल दोळे येद्राक पुरे येता कसो न्ही तो सांगतरस मिगेले दोळे येद्राक सर्वय आतां येदोळ जालेले कसले आत्त कसो जातरस आनी कसो जाता स्पश्ट जावन दिसतरस म्हाका तशी आनी तूं म्हाका वर दिल्लें देखून वेदोक्त धर्म आम्ही कसल शिकू का तांतू त्या धर्म पुरे म्हाका प्रत्यक्ष दोळ्या येद्रा येतरस कोण कसल धर्म निमगीत म्हणल्याकला सर्व धर्म इमे गेले मन अंतस म्हणल्याक देश धर्मस जाती धर्म कसं म्हणगोतस कुलधर्म चातुर्वर्ण्यो चारी आश्रम धर्म पुरे म्हाका कळला तशें जावन तुमी कसले प्रश्न निमगेले रे हांव सांगता जाल्यार कृष्णा तूच एक पांडवांक उपदेश दिवची सोण मिगेल करेन दिवका म्हणून तू कसले लेखला हाजे उद्देश कसो न्ही कृष्ण सांगता की ही एक भीष्मा पळय पुरे जनाश्रय यश जावच्याक यशस जावच्याक मिगेले कारण न्हू तूं गोतस न्हय आतां चंद्र थंड किरण दिता सूर्य उनाची वत दिता म्हूण म्हणल्यार
कोणाक आश्चर्यच वे चंद्राल किरण थंडेची सूर्यानं वत दिवचे म्हण म्हणाचे वे तशी फळे आम धर्म सांगल्यार यशीची कृष्णान धर्म सांगचे विशयी आणतो कसं आश्चर्य असं म्हणून पुरेजन लेखता धर्मू कृष्ण धर्म म्हणल्यानंतर ताण सांगचे विषय कसं आश्चर्य असं म्हणून कोणाक एक हांव सांगिले एक आश्चर्य म्हूण दिसना जाल्यार रे हे जगत्यान तूं आशिलो तूं हांगा दुखून आतां वच्चा जेल्ला वच्च भितर तुका आनीकी यशस्स मेळका म्हूण म्हणलेले खातीर हांव तुगेल करिनाची धर्म सांगायसी तरस हांव तुगेलान तो आबिश्ट जाला मिगेल बुद्धी पुरय तुगेलान तूं अस तशें न्हू बुद्धी म्हळ्यार कृष्णाल ज्ञान पुरय भीष्मा दिला म्हणटा जर्त तशें न्हू पळय तूं आजी उपदेश केल्लेले दिकून तुगेले निमती हें उपदेश करयले रे आ चंद्रार्क पर्यंत भूमंडल केद्दोळतय आसता तेद्दोळतय भीष्मोपदेश म्हणलेल्या नामान हें उपदेश प्रसिद्ध जाता मात्र न्ही तुगेल कीर्ती कळ्ळें भीष्मशी भीष्म तशी म्हण तुगेल कीर्ती सर्व लोकांत व्याप्त जाता म्हण सांगता आनी वेदवचनाक समान जाता तुगेले उपदेश आनीक कसं म्हण म्हळ्यार पळय उपदेश करतना तूं कशी उपदेश कोरका गोतस वे अन्नान चोरडुवांक कशी उपदेश करता पळय तितले प्रितीन तुवा उपदेश कोरका इता म्हळ्यार हान्नी पुरय तुगेले नत्र न्हय वे नत्र म्हळ्यार पंत्र म्हूण येता तुगेले कुटुंबीचे आनीक कसं म्हण म्हळ्यार पळय धर्म कोणा जावका म्हूण आश आसता तांणी धर्म गोत्तशिल्ल्या लागीं निमगुचें न्हय तेदना धर्म गोत्तशिल्ल्यान ना म्हाका उपदेश करूं म्हणना म्हणून ना तें शास्त्र विरुद्ध न्हय तुका तुगेलो धर्म निमगी तरसाची युधिष्ठिरादी तुगेल पांडव तांकां तूं धर्म सांगचें तुगेलें कर्तव्य न्हय तशी सनातन धर्म उपदेश तूं कोरका तेदन भीष्म सांगता कृष्णा तूं कसलो म्हूण म्हाका गोतना तूं तुगेले एक परप्रसादान मिगेल मन सुदृढ जाला तुगेल दयेनाच्या मात धर्म प्रवचन करता युधिष्ठिरू कसो प्रश्न तागेल मन आस म्हणून निमगो ताण निमगेल्यार म्हाका मना आनीकी संतोष जाता तेदन हांव ताण निमगेलेलो पुरा विशय सांगता धर्मा विशीं प्रश्न युधिष्ठिरान कोरका तोवय प्रश्न निमगुच्याक योग्य जावनाशिल्लो तागेलां तो धैर्य जितेंद्रियत्व ब्रह्मचर्य क्षमा धर्म ओजस्सु तेजस्सु पुराय आसा आनी बंधुजनांक अतिथींक सेवकांक ताका आश्रय घेवन येयले जनांक सत्कार करता सन्मान करतात तशें जावन ताका प्रश्न निमगुचे अधिकार आसा सत्यवंत तो दान दितलो तागेल शौर्य म्हाका गोत आसा शांत मन आनी भारी कार्यदक्ष तो आनी उद्वेग म्हणलेले ना ताका तशें जावन त्या युधिष्ठिरान मागीर लागीं धर्म निमगू येता म्हणून सांगता रस आनी युधिष्ठिराल पुराय गुण विशेशण तो भीष्म कृष्णाले सांगता युधिष्ठिर कसलो इत्ते म्हूण सांगून तेदना कृष्ण भीष्माले सांगता पळय तूं धर्मात्मो तूं इतले सकट गुण आसा म्हूण वगळसीत न्हय ताका तो लज्जी जावन राबला तागेल मनाक कसलें म्हूण म्हळ्यार तुगेले एद्र आयला रे तूं सगळे कुरुकुल नाश केले म्हूण शाप दितवे म्हूण भिवन मातशें राबला तशें तुगेले एद्र येना तो मिगेल निमती इतले अनर्थ जाल्ले म्हूण म्हणलेले भंय ताका आसा तशें जावन मातशें राबला तो म्हूण म्हणून भीष्म सांगता कृष्णा युद्धांत युद्धभूमी आयिल्ले नंतर क्षत्रिया संहार केले कसले पाप दोष कसले ना ब्राह्मणान ध्यान अध्ययन तपस्सू कशी कोरका की तशी क्षत्रियाक युद्धा म्हूण आयली नंतर शत्रूंक परे नाश करचे तागेल धर्मूची म्हणटना जाय म्हणूची ताणें युद्ध केलेलें न्हय न्हय धर्माक विरुद्ध जावन आशिल्ले जनां एद्राक युद्ध केलेलें न्हय ताणें कोण लुब्धान गुरून अपि च केशव समदित्यागिनो कोण लोभ लुब्ध म्हळ्यार लोभ काम क्रोधावश जावन धर्मा मर्यादा उल्लंघन केलें की तसल जन गुरून अपि आमगेले गुरू जावन आसल्यार तांकां निहंती समरे पापान क्षत्रियो ह्या सधर्मवीत क्षत्रिय धर्म गोत्त आशिल्ल्यान तो गुरुजनाची मालगड आसच्या पुरो विदेशी केल गूर आसच्या पुरो तो पापिश्ट म्हणून घेता इता म्हळ्यार लुब्धवश जावन धर्म म्हळ्यार कसो म्हणून पळयनाशी अधर्मा बदीन राबला म्हण तसल जना हत्या करचे क्षत्रिया कसले व्हड विशय न्ही धर्म गोत्त आशिल्लो क्षत्रियो
तो मेगेल गुरु तो मेगेल आचार्य तो मेगेल आज्जो तो मेगेल आनु कसले पडिना अशी धर्माविरुद्ध राबिल जनाक क्षत्रियान समार कोरयत म्हणू अस तशी अनेक कसं न्ही म्हूण म्हळ्यार युद्धाक आव्हान केल्लें न्हय कोण केल्लें खबर मान न्हय तेदना युद्ध आव्हान केल्लें जनाल बिಟ್ಟು हांव युद्ध करना म्हाका शांती जावका म्हळ्यार कोणेय ताका तो शांती खातीर जावन युद्ध करनी म्हळ्यार तो हेडी नपुंसको म्हूण म्हणटाचे तशें जावन क्षत्रियांक युद्ध म्हळ्यार तागेले धर्माची आनी कोण युद्ध करता कोण मरता तांकां स्वर्ग प्राप्ती जाता म्हूण म्हळ्यार एक उत्तरच न्हय तशें जावन ताण केलेले पुरे समाची ಎದುರಾ येवन मेगेले ಎದುರಾ येवन प्रश्नी निमगो कडेरी युधिष्ठिरू हळू ಎದುರಾ येता आनी तागेले तोंडा ಎದುರಾ ताका दिसची तशी रपता भीष्माले चरण धरता कडेरी लागीं यो म्हणटा भीष्मू तागेले माथ्या पडता ताका आशिर्वाद दिता कडेरी युधिष्ठिरा ಸ್ವಲ್ಪ ಧೈರ್ಯ इले संतोष जाल्ले तेदना भीष्म म्हणला हांगा बैस हांव तुका सांगता पुरे म्हूण कडेरी युधिष्ठिर बसलो आनी म्हणटा चेडा कसं तुका निमका म्हणस निर्भय जावन निमग्या पुरे एक उत्तर सांगता म्हूण तेदना युधिष्ठिरू भीष्माक निमगीत काय पितामह धर्मो गोत्तशील जन रायान धर्मपालन कोरका म्हूण म्हणटाचे ते राजधर्म म्हळ्यार कसं न्ही भारी कश्ट म्हूण हांव लेखला व्हडी जबाबदार म्हूण म्हाका दिसता रस राजधर्मा उपदेश कर्तव्य इतक म्हूण म्हळ्यार पळय प्रपंचांतुले सर्व जीवकोटीक राजधर्म आश्रय म्हूण म्हणटाचे तशी पळय गोड्याक हतोटी दवरच्याक कडिमाण जावका हस्तीक हतोटी दवरच्या अंकुश जावका तशीची लोकाक लोक म्हळ्यार जन तांकां धर्म दांटून मिकून वचनान अशी हतोटी दवरका जाल्यार राजधर्म आवश्यक म्हूण सांगून हांव आयकलां फुडले राजर्शीन पुराय हे राजधर्म पालन केला जाल्यार केलो पंत राजधर्म पालन करचे विशयांत तो रायो चुकलो म्हूण जाल्यार प्रपंचा वेवस्थे अस्तव्यस्त जाल्लें पळयला तशें जावन कसन राजधर्म म्हूण म्हणलेलें रायान कशें चुका म्हूण म्हणलेलें तूं सांगता म्हूण तो सांगता नमो धर्माय महते नमः कृष्णाय वेदसे ब्राह्मणेभ्यो नमस्कृत धर्मान म्यक्ष्यामी शाश्वतम पळय तो सांगता भीष्म सुरवेक धर्माक नमस्कार करता विश्वसृष्टी कारण जाल्लें कृष्णा नमस्कार करता हांगा कितली की ब्राह्मण बसल्यांची हांगा पुरे जनां नमस्कार करून हांव सनातन धर्म कसो म्हूण सांगच्याक प्रयत्न करता म्हूण सांगता रस तुका कसं जावका तें पुरे हांव सांगता राय जाल्ल्यान प्रजांक प्रसन्न जावन दवरका देवता कार्य ब्राह्मणांक म्हळ्यार ऋषी यज्ञ मनसा कडेन म्हणटा पळय तें पुराय यथोचित जावन कोरका ब्राह्मणांक सत्कार कोरका दान दिवका आनी कोण रायो हे पुरे करतकी ताका भारी श्रेष्ठ राय म्हूण सांगून सगळे लोकमर्याद दिता आनीक कसं म्हूण म्हळ्यार पुरुषार्थ सिद्धी ताणें करून घेवूका कोण पुरुषार्थ सिद्धी खातीर पुरुषार्थ म्हाका धर्म अर्थ काम मोक्ष सिद्धी खातीर प्रयत्न करना पळय त्या रायाक कोणेय हांगाय कोणेय मोल दिनाची देवते ताका कोणेय अनुग्रह करनाची म्हूण सांगता रस एक कसं न्ही म्हूण म्हळ्यार खंयचें एक कार्य धरलें म्हूण जाल्यार त्या कार्याक कितले जाता तितले पुरुश प्रयत्न करूका जाल्यार मागीर अदृश्ट आनी पुरुश प्रयत्न दोन्ही जवूका तशी अदृश्ट पुरुष प्रयत्न श्रेष्ठ इत्या म्हळ्यार अदृश्ट सुरवेकाची ते कार्य कसं जाता म्हूण निश्चित जावन जाल्यार पुरुष प्रयत्न करनाशी तुगेलो अदृश्ट कसं आशिल्लो म्हूण कळना तशें पुरुष प्रयत्न सुरवे जावका म्हूण सांगून भीष्म सांगता मागीर म्हणटा रस राय कशें सुका म्हूण म्हळ्यार गुणवंत सुकाके शीलवंत सुकाके मन इंद्रिय पळय तागेले निग्रहांत सुका मृदू स्वभावाचो सुका म्हूण सांगून मृदू स्वभावाच्या रायान कोणाक शिक्षा दिवच्या ना हांवें म्हणटात न्हय रायान कशें सुका वज्रादपी कठोराणी मृदुनी कुसुमादपी म्हळ्यार पापाच्या विशयांत मृदू भावना सुका ताका तेंची कोणेय धर्मविरोधी कार्य केल्ल्यांची दस्यो डकाईत हांगेल पुरे जनाले विशयांत अंतक मारतल जन तसल जनाल विशयांत रायान ಸ್ವಲ್ಪ क्रूर जावन कठोर जावन चोलका जाता आनी राज्यांगाचे सर्व कार्य सुरवेक नीतीशास्त्र परामर्श कोरका जाल्यार तीन विशय गुटार दवरका रायान म्हूण म्हणटा म्हळ्यार खंयचे तागेल्यान तूं कसं कसं कडेन न्यूनत नेसच्या पुरो तें कोणाकय कळूनच कळव्या म्हणटा पळय ಸ್ವಲ್ಪ
मिगेलान तुले लूपोल्स म्हणटाचे त्या लूपोल्स कोणाकय कळूनच अनेक कसं नाही म्हणारे अमात्यालांनी सेनाधिपतीला वटो मंत्रालोचनांनी करता पडला त्या विषयी भायर वचानच आणि शत्रुपक्षाले न्यूनते सोदून काडच्याक गुडाचाराक दवरत नव्हतो नियमन करून तांकां कसलं काम करू सांगला म्हणलेले विशयू रायाकनी ताका लागींच मंत्रीक मात्र कळका रायाक मृदू स्वभाव असू का म्हणू केद नाही मृदू स्वभाव असला रे कोणी जन तागेले आज्ञा परिपालन करतावे नानवे म्हणून रायान क्रूरी जावन असला रे जन उद्विग्न जातात बित्ताची कसले तांगेले अहवाल घेवन राया लगी येनाचे तशें जावन रायान खंयचे समयार मृदू असू का खंयचे समयार कठोर जाव का हें रायाक कळका आणि तू दान दितल केदनाय म्हणूच दानीन तू श्रेष्ठ तू तशी ब्राह्मणाल विशयांत तू बारी जागृत कोरका इत्या म्हळ्यार सगळे जगत्यांत ब्राह्मणाल इतले हें श्रेष्ठ कोणेय नांची म्हूण सांगून ते सांगता आनी ब्राह्मणाल विशयांत सर्व कालांत पूज्य भावान तू दाखोवका मागीर एक कसं म्हण म्हळ्यार ब्राह्मणान तागेले धर्मा विरुद्ध जावन चमकलो क्रूर जाल्लो मोस केल्ले कोणाक बाद दिल्ले शिक्षा दिल्ले तसल पुरे केले तूं ताका दंडन दिवेत ताण तागेले धर्मारी असल्या मात्र पळय हे विशयांत शुक्राचार्यान सांगिलस उद्यम्य शस्त्रमायांतम अपि वेदांत गमरणे निग्रहणीयात स्वधर्मेण धर्मापेक्षी नराधिप म्हूण म्हळ्यार रणरंगांत शस्त्र घेवन येयलो वेदांक सिक्किल ब्राह्मणू जवो जाल्यार ब्राह्मणाक मारूनच म्हूण ते निजावन ब्राह्मण अवध्य म्हणून ब्राह्मणा मारून जब्रमत्या दोश येता म्हण जाल्यार ब्राह्मण तागेलो धर्म कसलो तो आमिकवून क्षत्रिय धर्मीचे वरी बाण बिल्लू सकट घेवन युद्धा आयली म्हूण जाल्यार कितलो वेदांक पारंगत जावतो जाल्यार धर्म पालन कोरका म्हूण म्हळ्यार इच्छा आशिल्ली राय वय म्हूण जाल्यार तो तागेल क्षत्र धर्माक अनुसार जावन शस्त्र घेवन ते ब्राह्मणा संहार करीत हे पाप जायना आतां आमी द्रोणाचार्याला उडगास करीत द्रोणाचार्यान मारलेले चुकी म्हूण पांडवाले मन आशिल्लें पळय एक उत्तर जालें थंय जालें मागीर धर्म रक्षण करचे खातीर कसलें करीत रायान वॉटर्स येता गेले मुख्य रायाल इंटेंशन कसं आसूं का म्हळ्यार मेगेल देशांत धर्म रक्षीत जावन आसूं का म्हूण सांगून हें शुक्राचार्यान सांगिल्लें धर्मरक्षण कोरू आयिल्लो पळय आत्ती कसं न्ही म्हूण म्हळ्यार धर्म म्हळ्यार सुरवेक कोणाक कळला की ताका शस्त्र हाडलो घेवन येयलो ब्राह्मण म्हूण जाल्यार ताका कुडलें कळटा ह्यो धर्मरक्षण करूं येयलो न्ही खंयचे की ताका कोणकी आमिश दाखयला जेवो कोपस जाळस लोभस तशें जावन युद्ध आयला नानातले ब्राह्मण धर्म न्ही तो युद्ध येवचो तसल्याक मारल्यार धर्मात्माक ब्राह्मणाक मारून ब्रह्महत्या केल्या वरी जायना इतक म्हूण म्हळ्यार ब्राह्मणाले धर्माक विरुद्ध जावन आशिल्ले कोप ताका येयला न्हय तें ताजे निमता केलें मरण जाल्लें म्हूण लिखूका तूं केलेलें न्ही हें शुक्राचार्यान सांगिल्लें म्हणटन तुका हें उपदेश कसले दिला म्हूण कळ्ळी न्हय आनीक ब्राह्मणाले समुहांतूय केलो महापाप करताचे जाल्यार शस्त्र धरलेले जनाक संहार कोरका म्हणली न्हय आतां तो सांग पळय महापापिश्ट ब्राह्मण आसाचे जाल्यार तांगेले विशयांत क्षम्य दाखयत केलो ब्राह्मण ब्रह्महत्या करताचे केलो जन गुरुपत्नी गमन करताचे भ्रूण हत्या करलेले आसा राया द्रोह केलेले ब्राह्मण आसा तांकां जाय जाल्यार पळय देशा दुखून भायर घालका तांकां मारका म्हणना भायर घालका तशी ब्राह्मणाल बैरी रायान भक्ती भाव दवरले म्हूण जाल्यार आनी दंडन दिवच्या नज म्हूण सांगिल्लें न्ही कसो केदन दंडन दिवका म्हूण म्हणला न्हय त्या प्रजावर्गांक रायाल वयर मस्त प्रीती आसता वो रायू चंद रितीर आमकां परिपालन करता म्हूण सांगून तशें पळय उडोगास दवरी चातुर्वर्ण्या विशयू सर्व कोळ न्हू रायान त्या चातुर्वर्ण्याच्यांकय कशें रक्षण कोरका तशें रक्षण कोरका तो राय मात्र प्रजावर्गाच्यांक संतोष करता तुका एक बृहस्पतीन सांगिल्लें नीतिशास्त्र सांगता क्षममानंद्रपम नित्यम नीचः परिभवेज्जना अस्ति यंतागजस्यैव शिर एवारुरुक्षति म्हळ्यार आतां हस्तीक पळगयत इतलो कोण मावूत म्हणटाची तो निजावन आसतील जाल्यार इतलो न्हू जाल्यार तो ते हस्तीक पळगा न्हू ताजे मात्तरी चोवन बयसना हांवें तशीच पळय
रायान राय होडू असती म्हणके जलरे सगळो दी सूक्ष्म दिल्ले म्हण जलरे नीचे जन असं पळे तन्नी तागेल मत्तर बसताचे तश्चावनो सूर्य पळे सकाळ म्हणटना हदहूनु दनपार म्हणटन कटकट तापता पळे तशी रायान खंयची कल्लार कशी सुका केदना मृदू स्वभावार सुका केदना कठीण जावन सुका त्या रायान सुरवेक अर्थ करून घेवका ताजे खातीर ते राजधर्म कसले म्हण म्हळें कळका म्हणजे नव्हे मागिरी म्हणटाची प्रत्यक्ष अनुमान उपमान आगम हे चारी प्रमाण म्हणटाचे त्या प्रमाणा निमती रायाक तागेल जन कोण शत्रू कोण ते पुरे ताका कळटा प्रत्यक्ष म्हण म्हळ्यार प्रत्यक्ष प्रमाण म्हळ्यार कसं गुतस्वे उपकार अपकार करचे कळवे कोण उपकार करता तो मेगेले प्रितीचो कोण अपकार करता ते वय ताका कळका अनुमान म्हळ्यार तागेले एद्र आशिल्ले नेत्रवक्त्र विकारेण न्यायते अंतर्गत मना म्हूण हे अनुमान म्हळ्यार ताका पळयतनाची तागेले बॉडी लँग्वेज म्हणटा पळय एद्र आशिल्ल्याक पळयतना तागेले बॉडी लँग्वेजान हो आगेले मना कसले जत्ता म्हणून ते राया सोदून काडूंक जावका हे अनुमान म्हूण तेची आनीक उपमान म्हळ्यार पळय कसकी एक होलसून ओ ते दीस एकलो अशी आयिलो तागेले मना इतले कपट आशिल्ले वय अशी करतरस हे पुरे उपमान म्हणटाचे जेवो ना ते दीस एकल्याक हांव अशीची ताका हे न्याय दिलेले तो तेन्ना चंदायर आशिल्लो उपमान प्रमाण म्हण म्हळ्यार एका एकट्याक होलसिवचें म्हण कळ्ळें न्हू आमकां आतां आगम म्हळ्यार शब्द प्रमाण म्हण म्हळ्यार कोणीय आमकां आमगेले प्रितीजन ते अशें न्ही तशें म्हूण सांगता पळय तेदून ते निर्धार करच्याक शब्द प्रमाण म्हणटाचे आगम म्हूण तशी प्रत्यक्ष आनी हे प्रत्यक्ष उपमान अनुमान आगम अंत भितरी आगम प्रमाण ते शब्द आगम प्रमाण म्हळ्यार शब्द प्रमाण म्हणली पळय ते एक समज गुत्त सुका म्हणून आनी म्हणटा रायांक मस्त व्यसनांत मस्त आसक्त अशें व्यसन म्हळ्यार चट म्हणटा पळय आतां धर्मरायान द्यूत म्हळ्यार व्यसनांत मस्त आसक्ती दवरलेली न्हय ताची त्या दवरूनच म्हूण आतां व्यसन ಒಟ್ಟು 8 व्यसन आस म्हूण म्हणटात तांतू काम ज व्यसन 10 क्रोध ज व्यसन 8 काम ज म्हळ्यार आशी कसं न्ही बेट खेळया म्हूण दिसचें जुजाट करया म्हूण दिसचें सकाळचें न्हिदोया म्हूण दिसचें केन्नाय दुसऱ्यांक निंद करतगूर सदा स्त्री सहवास आनी बारीक गर्व कळ्ळे हंकार म्हणटा पळय तशी मागीर केलो जनाक वाद्य गीत नृत्य हांतू आसक्ती आनी सुरापान करचें हे 10 कामाचें व्यसन म्हणटा आश जेवचें तशी क्रोधचें व्यसन चाडी सांगची कसकसल साहस करचे द्रोह करचे ईर्ष्या विंगड जनाले दोश सोदूचे मागीर दूषण करचे कठीण उतर उलोवचे उग्र शिक्षे दिवचे हे 8 क्रोधचें व्यसन म्हणटा हें व्यसन राय आसच्याक नज म्हूण खंयच्यो रायो सदा व्यसनांतूच आसक्ती जावन नसून विंगड जनाल कोणाले आयकन नशी अहंकारार आसतकी तो रायाक वग्गी जन तांगेले प्रिती दुखून दूर करतात म्हळ्यार जन ते रायाल वयर कसले प्रिती दवरनाची म्हूण तशी आनी म्हणटा तो एक गर्भिणी स्त्री कशी आसता पळय तशी रायान आसूं की गर्भिणी स्त्री कशी आसता म्हूण म्हळ्यार त्या सुरू पळोवका तिका तिगेले चरडाल वयर मात्र आसक्ती आसके तिगेले कसले देहाचे मनाचे कसो आश आसल्यार सोडतके चरडा कसले हीत जाता तशीच ती आतां तिका कसले तिक्षे खावया म्हूण दिसता मालगड सांगताची तीक खावं नाका चरडा मस्त प्रॉब्लम जाता म्हणटन ती तिक्षी खावका म्हळ्यार आश सोडता कसल्याक मिगेल चरडाक पोट्टा भितर कसले तोंदरे जेवचे नज म्हूण तशी ती कसले आश आसल्यार ती त्या गर्भिणी चरडाले हीत सुरवे आलोचन कोरनो आसतकी तशीची रायाने सुरवेक तागेले प्रजावर्गाच्या हीत आलोचन कोरनो मागीर तागेल कसो आश ती मागीर ताका फर्स्ट प्रिफरन्स केन्नाय प्रजावर्गांक तशी स्वार्थ मागीरचो स्वार्थ म्हळ्यार तागेल आसक्ती तशी तूं तशी आसूं का धर्मराया म्हूण आनी खंयचेय विशयांत
धैर्य गुंदुच्यानच कोण अपराधी म्हूण समची प्रमाण करून पळोवन तांकां अपराधींक शिक्षा दिवूं का तुवें तेदन त्या रायाक कोण अपराधीक शिक्षा दिता त्या रायाक कसलेची भंय आसना आनी सेवकांकय खंय दवरका थंयच दवरका तांगेल्या मस्त अनगत्य उल्लोचे मस्त तांकां सलगी दिवचे ते परे करूनच जाल्यार तांकां चंद करून तांकां सांबळ दिवची की पुरे पळोवका तांगेले हीत पळोवका शिवाय तांकां मस्त सलगी दिवच्या नज म्हूण तशी आनीक कसं म्हळ्यार मस्त सलीग दवरले म्हूण जाल्यार तांकां रायाल वयरचे गौरव उणी जाता रायो आमगेले समान म्हूण म्हणलेले मन येता तशे खातीर तांगेल्या केन्नाय सेवकांक मस्त सलगी दिवच्या नज आनीक कसं म्हूण म्हळ्यार मस्त सलगी दिल्ली म्हूण जाल्यार रायाले विशयांत सलगी आसल्या तांणी आसतना सभेंत राया तूं हें केलेलें तप्पू तें केलेलें तप्पू तशें करूं नज अशें करूं नज इश्शें कोरक आशिल्लें तशें कोरक आशिल्लें म्हूण सांगून सांगता पळय तशें चावन खंय दवरका तांकां थंयच दवरका आनीक कसं म्हूण म्हळ्यार मंत्री हांगेले वटू कसलें गुप्त समालोचन केल्यार ते सेवकांक सलगी दिलेले आसल्यार तांणी अळू कांदिवन आयकून कसं उलयला आमगेलो राय म्हळ्यार रायाल वयर मस्त भंय येयना कसलो ना वेवहारांत ಒಟ್ಟು सलगेस रायन सांगेल विशय पुरे भायर वचून सांगताची तशें जावन तांकां मस्त सलगे दिवच्या नज कितले घट्ट दवरका तांकां तशी दवरका तांकां म्हूण म्हणटा मागीर रायान केन्नाय तागेले राज्या आडळिता विशयांत मस्त आसक्त जावन आसोका पळय तांत भितर केलो पंता संधान कोरका पडटलें विंगड रायालागी तेदन संधान करूं का कोणा विरोध करका तांकां विरोध करूं का जाता तशी पळय बृहस्पतीन सांगिल्ले एक विशय राजा मरुत ताणे सांगिल्लें एक त्या विशय तुका सांगता म्हूण म्हणटा दुरहंकार अच्चक नज म्हूण सांगला की ताणें रायाक कळ्ळें आनी खंयचें कार्य कोरका खंयचें कार्य करूं नज म्हूण ताका सम्म कोळका आसता म्हूण आनी राष्ट्राचे हित दृश्टीन कितले की रायान त्याग केला पळय सगర चक्रवर्तील काणी सुरवेक येयला तागेले मलगड पुतू असमंजसाक त्याग केला बैबा उद्दालक मुनी तागेले प्रितीचे पूत श्वेतकेतूक परित्याग केलेलोच ताणें अशी कोणेय एक तांगेले चेडवांकय त्याग करनी म्हूण रायान तितले तयार सुका त्याग करूंकय आनी विंगडाल स्वतू तागेले वश करूनच विंगडाले स्वतू नाश करूनच सेवकांक सेनाधिकारींक तागेले ताका अवलंबिसून आशिल्ले जनाक भत्य दिता भत्य म्हळ्यार सांबळ दितात न्हय ते कालार दिवका म्हणस आमकां खुशी आशिल्लें तेन्ना दिल्लें आसा म्हण न्ही तांणी ताजें जीवन करचें तशें हांव ते कालाक ते आतां पळय एका म्हयन्याक खंयचे दिसा सांबळ दिताचे आनी एक म्हयन्याक तेच दिसू चुकलं ताजे एकडे एक 2 दीस तेकडे एक 2 दिसू तशी दिवेत आनी चातुर्वर्णीय चारय वर्णाचाल धर्म रक्षण कोरका धर्मसंकर जायना नशें पळोवका धर्मसंकर म्हळ्यार वर्णसंकर जायना नशें आसचें कित्याक मात त्या वर्णाचे त्या वर्णा संबंध पाविल्लें अनुश्ठान केलें केन्नाय वर्णसंकर जायना आनी रायान मस्त पुरी जनाले विश्वास दवरका म्हणना जाल्यार विश्वासा पात्र जाल्ले जनांकय मस्त विश्वासान पळोवच्या नज तशी रायाले सकडी राज्यभाराचे गुण आस ते पुरे सांगता संधी म्हळ्यार कसले विग्रह म्हळ्यार कसले यान कसले आसन कसले द्वैती भाव कसले हे पुरे विष्णू हाक सांगता कोणा धर्मरायाक तागेले रायान एक राय जावन आशिल्लो तागेले राज्यांत भरण पोशण करतले कोणेय नाची अनाथ म्हूण आसता पळय तांकां ताणेच पोशण करचें तशें जावका मंताऱ्यांक कोणें तिरस्कार करना नशी पळोवचें तांकां घरा दुखून भायर घालना नशी पळोवचें तसले कोणेय नानातील मंताऱ्यांक तांकां एक आश्रयीत घर करून तांकां आश्रय दिवचें हे पुरे कोरका कोणेय चांग काम केलां म्हणजे होगळ सुचका शिकूका कोणें वायट काम केल्यार त्यागळ सुचका शिकूका दुश्टांक दंडन कोरका शिश्टांक रक्षण कोरका दान दिवका आनी दान कोणा दिवका म्हणून पळोवन दिवका वट्रासे दान दिवची न्हय
मस्त लोभीच्या वचनज कपट म्हळ्यार स्वभाव वंचन करचे स्वभाव आसच्या नज रायाक कोप दुर्व्यसन पुरे नज्जाची नज ताका बारी बुद्दंत सुका बुद्दंतीक सुका प्राज्ञत म्हणटाशी त्यागशील सुका रायो तांगेल शत्रू कोण आसाची तांगेल कसले न्यूनतस्वे म्हूण सांगून केन्नाय मना उरका बारी सूक्ष्मेरी पुराय जेन्ना पळोवन घेवका ताणें मागीर एक रायाल प्रजे तांगेल घरकडे ताणें निर्भय जावन आसता पळय तशी आसताच म्हूण जाल्यार तो रायो बारी छंद करून तांकां प्रजा वर्गांच्यांक पळयता म्हूण सांगून आनी कोणा खंयचे रायाले राजधानींत म्हळ्यार राज्यांत वास करूनशील प्रजे तांगेले संपत्त ऐश्वर्य पुरे बहिरंग जावन दाखयताच की तो रायो कोणाले संपत्त तांडून घेना नातिलो म्हूण कळटा खंयची रायो तागेले राज्यांत वंचन करूं सोणाकी फटी मारूं सोणाकी नाक जल्लेल सकट धन अपहरण इत्यादी वायट काम करूं सोणाकी तो रायो चांगू म्हूण म्हणून घेता अन्यक कसं म्हूण म्हळ्यार एक मनशान सुखार सुखा जाल्यार सुरवेक ताणें खंयची रायाले राज्यभार लायक म्हूण पळोवन त्या रायाल आश्रय घेवका दुर्मार्गी रायाल आश्रयांत वचका नज म्हूण त्या रायाल आश्रयांत राबली म्हणजे तागेले संपत्त बायल धन चेडूं कोणेय सुरक्षीत न्हय आसताची म्हूण सांगून भीष्म सांगता मागीर राज्य रक्षण कशी करचें म्हूण तो सांगता रायान गुढचार दवरून घेवका प्रणिधी आनी गुढचार प्रणिधी म्हूण म्हळ्यार गुढचार म्हळ्यार गुप्त जावन भोंवचो कळीना तो गुढचार म्हणून प्रणिधी म्हूण म्हळ्यार येद्रत्राकची पुरे पळोवन घेवन रायाले वचून सांगचो तशी गुढचर्य करतल जनाक दवरून घेवका विदेशांत म्हळ्यार तागेले देश न्हय बायच्या देशांत कसले सकट जाता म्हूण सांगच्याक बायच्या देशांत गुढचार दवरून घेवका तांकां सेवकांक क्लप्तकालांत वेतन दिवका तागेले प्रजा वर्गाच्याक टॅक्स बांदूच्यांत कसले कश्ट जायना अशी पळोवन घेवका आनी कसं म्हूण म्हळ्यार तोची शूरवीर जावन आसुका कार्यदक्ष जावन आसुका तागे लेगीत तितलेच वीरत्वार आसूचे सैनीक मंत्र्यो पुरे जन आसुकाची शिक्षे दितले जना शिक्षे दिवका जांक करून प्रजा वर्गांच्यांक पळोवका तांकां प्रजेंक हिता जावचें तसलें कार्य कोरका अंचाण टॅक्सांनी घेवन कोश भरतर सुका तशाण ते लायकाक विनियोग करतर सुका देशाचे खंयचेय जनान दुसरे देशा जना वट व्यवहार दवरून घेवन आसले ते कसले व्यवहार राज्याचे कसले एक लूप होल्स थंय सांगताच की आमगेले देशाचे कसले गुप्त सुद्दी थंय बहिरंग करताचे बाय हे पुरे पळोवन घेवचे खातीर केन्नाय बेहुगारांक दवरून घेवका जाता म्हळ्यार गुढचारांक दवरून घेवका जाता इतले रायान करूका मात्र न्हय रहस्य मंत्रालोचनांनी करतना तागेले विश्वासार्ह मंत्र्यांगेल वट मात्र कोरका जाता राज्यभार तितली सुलभ ना युधिष्ठिरा भारी कश्ट राज्यभार कोरका जाल्यार रायान कशें सुका म्हूण सांगली न्हय तशें आसल्यार मात्र चंद रिती राज्यभार करूं जाता एकाच पंत प्रजेंक तो धर्मान रक्षण करता म्हूण जाल्यार ताका कसले एक आपत्त येयलो म्हूण लेख त्या आपत्त आयिल्ल रायाकय जन ते गळसिना आमकां छंद करून पळयत आशिल्लो कसो की एक आपत्त येयलो म्हणून न्ही जाता तितलेच तशें जावन म्हळ्यार राजधर्माचे थोडे विशय हांव सांगिल्ले विशय कसले तुका संशय आसल्यार सांग कडेर युधिष्ठीर सांगतकय म्हळ्यार आजी संजी जैत येयल्ल न्हय भीष्म पितामहा म्हाका आजी कसो कडी विशय तूं सांगला मनन करता कसले संदेह आसल्या पयच्या दिसांनी घेता म्हूण सांगून
युधिष्ठिरो भीष्माला सांगून मागीर पुरे जन भीष्माला सांगताची आनी हस्तिनावतीला वतात ताणी. मागीर हेरसा वापास कुरुक्षेत्रा येताची. तेदना धर्मरायू तो भीष्माला सांगता राज म्हणप जाल्यार कशी ते शब्द आयले म्हण. आनी रायू म्हणप जाल्यार तो कशें सुका कित्याक म्हळ्यार पुराय जनाकय 2 हात 2 पाय एक गोळो मन बुद्धी इंद्रिय पुरे एकले आशिल्ले बरलेले जनाकय असता न्हू. आत दुड्डू भांगर आसूची जनय मस्त असताची. सुख दुःखा ती दुर्बळांकय असता रायांकय असता. पळयता म्हळ्यार तागेले इतले उतराचे अभिप्राय कसो म्हूण म्हळ्यार पुराय जन एकलेक जाल्यार रायू म्हणून सांगता जाल्यार तागेल्या कसली एक स्पेशालिटी आसूं का म्हूण निमगुचे कोणें धर्मरायान. भीष्म सांगता काय पळय तुका राय कशी उत्पत्ती जाल्ली म्हूण सांगता कृतयुगा दुखून. तेदना राज्य रायू दंड दंडना कसले ना पुराय प्रजा वर्गाचे धर्म मार्गारी येशिल्ली दुखून तंतांगेल रक्षण तंतांनी करतलीची पुरे जन भारी अन्योन्य रिती आशिल्लींची. कडेरी ಸ್ವಲ್ಪ काळ जाल्ली कुडले कृतयुगा सुरवेच विशय. मागीर हळूहळू तांगेलांत मोह मात्सर्य अहंकारू सगळे येवचे शूर जालो. केन्ना तांकां मोह येयलो की तेन्ना तांकां कसल करून नज्ज म्हणलेली बुद्धी ना जाल्ली. धर्माचरण वायट जाल्ले. तेदना पळय एक मोह म्हूण म्हणलेले सुरवे आयले. मागीर काम आयले. मागीर राग जाल्ले. तशी पुराय जातना ते आशीक वश जाल्ले जन कसल म्हूण ना पुराय करता आशिल्लीची. मनुष्य लोकांतूची शिस्तार आशिल्लें जीवन क्षोभ जाल्ली न्हय. वेदाध्ययन राबली जाल्यार यज्ञ याग जावचे आसवे ना न्हय. त्या वेळार वेद नाश जाता धर्म नाश जाता देवतेंक भंय जाता. हें कसल बा मनुष्य पुराय अशी जाल्यार आमकां हांगा आहुती दितलो पुराय कोण. ब्रह्माक तांणी स्तोत्र करून सांगताची हे ब्रह्मदेवा सगळेची नरलोक नाश जावचे आदी रस वाटे रस लोभ मोह असल पुराय दुष्ट भावन भरला. तश जावन वेद शिकतल जन यज्ञ करतल जन कोणेय नाची आमकां भंय जाता रस. आतां वेद नाश जाल्ली म्हूण जाल्यार धर्म नाशय जाता न्हय. तश जावन पळय आमी कसं कोरका इत्याक म्हळ्यार आमकां जावका जे लाहुती यज्ञ कोरून दितलीची. ताका समजावन देवान भावयतो तानेन ते देवा भावयंतो परस्पर भावयंत श्रेय परमवाप्नुयात म्हूण सांगून कृष्णान म्हणला पळय भगवद्गीतेन. तशी यज्ञ यागादी करून देवतेंक हविसू दितना देवते मनशा जाय आशिल्ले पावसू आहार धान्य या पुराय दिता आशिल्लीची. आतां यज्ञक्रिये राबिल्ली देखून आमी कशी तांकां दिवचे इत्या म्हळ्यार देव मनुश्याल जीवन परस्पर सहकारान जेवचे. यज्ञ राबयले देखून देवतेंका आहार नानातल्या बरें जाल्ले म्हणटना तांणी कालकाला कोरक आशिल्लें काम करनाची पावस इत्यादी मनशा आहार नातल्या बरें जाता. तशें जाल्यार देवतेन आनी मनशान परस्पर सहकार आसता जाल्यार कसो कोरका म्हूण सांग. तेदना ब्रह्म सांगता काय पळय कसले जेव एक उपाय करता तुमकां म्हूण. कुठले ब्रह्म कसं करता एक नीतिशास्त्र रचण करता काय. ते नीतिशास्त्र धर्म अर्थ काम या विशयी पुरे तो विवर्सिता. त्रिवर्ग म्हणटात ताका. चारीचे मोक्ष प्रकरण मोक्ष विंगडची ह्या त्रिवर्गा दुखून ह्या पुरे नीतिशास्त्र रचन करून ब्रह्म तंतू त्या नीतिशास्त्रांतू राय म्हळ्यार कसं न्ही मंत्री म्हळ्यार कसं न्ही हे पुरे आसता. मागीर एक रायान कशी मंत्रालोचन करचें भेद नीती प्रयोग कशे करचे हे पुरे ब्रह्मान नीतिशास्त्रांत केल्ले. संधान करचें जाल्यार उत्तम मध्यम अधम म्हळ्यार 3 संधी
उत्तम संधी म्हळ्यार वित्त संधी, मध्यम संधी म्हळ्यार सत्कार संधी, अधम संधी म्हळ्यार भय संधी. हें पुरे म्हळ्यार उत्तम संधी म्हळ्यार मस्त धन दिवन संदान करचें. सत्कार संधी म्हळ्यार कोण आमगेलो शत्रू आसा ताका सत्कार करून सन्मान करून ताका चंद रितीर पळोवन संधी करून घेवचें. मागीर भय्यान संधान करून घेवचें आसा पळय ताका अधम संधी म्हणटा. ह्या पुरे सांगलें. मागीर युद्ध म्हळ्यार कसं न्ही, शत्रूल वैर कशी युद्धा वच्चे, दंडयात्रा म्हळ्यार कसं न्ही, हे पुरे ब्रह्माल नीतीशास्त्रांत ताणें बरयलें. अशी समस्त रायू तागेल चतुरंग सैन्य ताणी कोरका जलल सकडी काम सैन्याक देशाक सकड कस कसं तोंदर येता ते तोंदर येतन कसल सकडी कोरका ताजे नंतर एक देश रक्षण कोरका जाल्यार त्या देशा सुत्तू दुर्ग कशी बांदूचें, ताका कंदक कशी करचें, चतुरंग सैन्य कशी तयार करचें, हे पुरे विशय ते नीतीशास्त्रांत ब्रह्मान बरयले. तशी ते नीतीशास्त्रांत हे काम क्रोधादी निमती जेवचें व्यसन, आत्ता पळय व्यसना विशीं सांगिल्लें ते पुरे विशय ब्रह्मान बरयलेले. रायान कशी दुश्टांक शिक्षण कोरका, शिश्टांक रक्षण कोरका हें मागीर ब्रह्मान बरयलेलें. अशी धर्मरायाक एक ब्रह्मान एक रायान, राय म्हळ्यार कोण कसले इत्ते ताण कशी सकडी कोर चोलका म्हळ्यार नीतीशास्त्रा मुखांतर सांगिल्ले विशय सांगले. कडेरी सुरवेक ते नीतीशास्त्र रुद्रा दिल्लेले. ते रुद्र ते पळयत की भुलोका वयचे प्रजेंगेलें आयुश्य बारी उणें म्हूण सांगून ते महा व्हड ते नीतीशास्त्र ब्रह्मान रचन केलेलें. तितली ते वाजून अर्थ करून घेवचे तांगेलें आयुश्य पावेश ना म्हणून बारी संक्षिप्त केले काय. ते संक्षिप्त केल्ले महाग्रंथाक वैशालाक्ष म्हूण सांगून नांव जालें. मागीर ते वैशालाक्ष उपदेश इंद्राक दिल्ले. इंद्रान ते अध्ययन करतना 10,000 अध्याय आशिल्ले काय. इंद्र कसं करता या मनुष्य लोका कष्ट जयता म्हणून अनेकी संक्षेप करून बाहुदंतक म्हणलेले नाव दवरता काय. 5,000 अध्याय असतात तांतू म्हणून. मागीर बृहस्पती तागेल बुद्धीशक्तीन ते बारहस्पत्य म्हणून सांगून एक ग्रंथ करता तेंची विशयांत 3,000 अध्याय मात्र असता. शुक्र आनीकी संक्षेप करते नीती ग्रंथ 1,000 अध्याय असता. म्हळ्यार लोकांत मनशाला आयुष्य प्रमाण उणी जत जताची त्या मना होरन ऋषी महर्षीन ते कितली संक्षेप कोरका तशी संक्षेप करून दिले. मागीर एक पंथा विष्णू लागी वचून देवतेन पळय निमगिलके मनशालांत श्रेष्ठ पदव म्हळ्यार कसं न्ही ते पदव घेवका जाल्यान कशें सुका म्हणून परमात्मा सांगता काय. तो कसं करता म्हळ्यार तागेले तेजस्सानाच एक पुत्र सृश्टी करता ताका विरजस म्हळ्यार नांव दवरताचें. तो विरजसू लोका प्रभू जायना म्हणटकीर तो संन्यास स्विकार करता. म्हळ्यार सुरवेक ताके किर्तिमंत म्हळेलें पूत जाता मागीर तो संन्यास स्विकार करता. मागीर किर्तिमंता कर्दम म्हळ्यार पूत जाता. अनंगू कर्दम प्रजापतील पूत, अनंगाल पूत अतिबलू, अतिबलू निजावन तो विशाल देशाचो राय तो जाल्यार तेच म्हणली ताका व्यसन आनी शूर जालें. इंद्रिय सुखाक मस्त मोल दिलें. त्या वेळाक सुनीता म्हूण म्हळेली एकली मृत्यू कन्या ती अतिबलाक वारडिकून घेता. अतिबलाले निमती तिका वेन म्हळेल पोतू जाता. वेन तो पळय ते दुलटे मोह व्यसन मात्र आशिल्लें. वेनाल वेळार रागद्वेश शूर जाले. सर्व प्रजेंक तो बादीत आसता. ते वेळार ऋषी मुनीन वेना संहार करताची. मागीर अराजकती जावचे नज म्हणून वेनाले जांग मतन करतना विकार आकाराच्या कळो खूब जो मनुष्य जाता ताका निशीद बैस म्हणटाचे. तो निषाद जालो. मागीर वापस तागेले उजो हात घंटितना
एक श्रेष्ठ पुरुष जाल्लो ताका वैन्य म्हळ्यार प्रथू म्हूण सांगून ताका नांव दवरलें. ही पुराय काणी आमी रामायणांतूय पळयला, महाभारतांतूय पळयला, भागवतांतूय प्रतूल काण्यांनी येता. जावं प्रतू राजाले विशयू सांगतना त्या पृथ्वीराजान भूंय समतट्ट केल्ली कशी, मागीर सर्व भूंय पुराय भूदेवीन पुराय कसं सार तिणें तिगेलांत निप्पन दवरलें दुद्दा मुखांतर पुराय ताणें विंगड जना कशी दिल्ले हे पुराय विशयू प्रतूल काणींतू आमी भागवतांत पळयला. देखून वापस हांगा कसली सांगू बैसना, हे पुराय सांगलें. तशी हे भुंयचे समस्त विशयू एका रायाल मान्य मनुष्य लोक म्हळ्यार कसं न्ही, थंय कशें सुका मनशान हे पुराय नितीशास्त्रांत ब्रह्मान सांगिल्लें म्हूण हे पुराय तुका सांगला. हांतू भितर कसले तुका निमगुच्या स्वयते म्हळ्यार राय म्हळ्यार कसं म्हूण इतली सांगतना तुका कोळका म्हणटा वापास कसले सांगू सवे म्हूण तेदन म्हणटकय तो आतां म्हाका चातुर्वर्ण्यांक सांगिल्लें धर्म कसो म्हूण सांगतवे. आनी तूं म्हणलें आपतकालो येतना रायान विश्वास दवरचे जनाल वैरी विश्वास दवरका म्हणून वय म्हाका ते मना वच्चनी आनीक ताका ताणें रक्षण करून घेवका तागेलेची म्हणणं कोणाल निमती रक्षण करून घेवका ह्या पुराय म्हाका सांगता तुवें म्हूण तेदना विष्णू सांगता पळय. भगवद्गीते कृष्णाने सांगलाय अक्रोधः सत्यवचनम समीभागः क्षमातता प्रजनः स्वेषु दारेषु शौचम अद्रोह एवच आर्जवम भृत्यभरणम नमेते सार्ववर्णिका कोपशनचकै सत्य सांका. कितली धन संपादन केला तें ऐश्वर्य तागेल्या एकल्या खातीर उपभोग करूनच क्षमाशील जावनच धर्मपत्नीलांतू चेरडून जावका ताका. आनी शौच म्हळ्यार मना नैर्मल्य न्ही शारिरीक नैर्मल्य. द्रोह कोणाले वैरले कुना जाल तितले आर्जव म्हळ्यार रजत्व म्हळ्यार आमी स्ट्रेट फॉरवर्डनेस म्हणटा पळय ते. आनी आर्जव म्हूण म्हळ्यार भारी सिंपलिसिटी तशी. आनी ताका कोण आश्रय घेवन आसा तांगेलें भरण पोशण करचें हें पुराय एक वर्णात न्ही. रायू म्हूण न्ही, क्षत्रीय म्हूण न्ही, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र 4 वर्णाचें न्ही हें एक पालन करूका. आनी तुकात ब्राह्मण वर्णाचेले धर्म सांगता पळय इंद्रिय निग्रह कोरका ब्राह्मण वर्णाच्यांनी. आनी सदा सर्व काळ अध्ययन वेदशास्त्र अध्ययन कोरका. केल्लेले अध्ययनान अध्यापन कोरका. स्वाध्यायनी प्रवचन म्हूण म्हणटाची. वर्णाश्रम धर्म कसं सकड सांगला ताका कसले विरोध चकनज. आनी ताणें ब्राह्मणांतू नैष्टिक ब्रह्मचर्याचे आसताची, वार्डिकोन घेतल जने आसताची. वार्डिक सत्संतान पावचिकतीर म्हणू आसुका. दान दिव्येत दान घेव्येत, यज्ञ कोरयेत न्ही. दान दिवका दान घेवका, यज्ञ कोरका तेची षटकर्मी ब्राह्मण म्हणून. यजन याचन अध्ययन अध्यापन दान प्रतिग्रह इतली ब्राह्मणांगेले कर्तव्य म्हणून. क्षत्रियान कसं कोरका म्हळ्यार सत्पात्रांक दान दिवचें शिवाय दान घेवचें ना. याग कोरयेत आपणान कोरयेत विंगड जना कोरोचें ना म्हळ्यार पौरोहित्य घेवचें ना. ब्राह्मणान जाल्यार याग कोरयेतय कोरो येतय जाल्यार क्षत्रियांनी याग कोरका कोरचें ना. वेदशास्त्र अध्ययन कोरका अध्यापन ना. प्रजा परिपालनस प्रजेक कोण सकड हिंस दिता ते दरोडेखोर दस्यू हांगेले हांकां पुराय शिक्षा दिवका म्हूण सांगूनच रणभुमीन तो शत्रूंगे लोट युद्ध करतना पराक्रम प्रदर्शन कोरका हेडिसी धांवन येवचें महायाग करून देवतेंक तृप्ती कोरका. आनी कोण याग करतकी कोण वेदशास्त्र पुर्ती शिकून घेतला की कोण युद्धांत विजय पावची तितले पराक्रमी आसकी तांणी पुण्य केल्लो राय म्हणून घेताची. आनी अविक्षत देहेन म्हूण म्हळ्यार क्षत्रियो युद्ध करूंक रणरंगा वता जाल्यार
गेल्वना सोलवून वापस येता जाल्यार ताका लांगारी एकय घाय आसना तसल जना कोणें प्रशंस करनाची तितले म्हण आतां जे अर्थ कसले म्हण तो युद्ध करनी ताणें युद्ध केलं घाय जायना शब्द युद्ध करणं अशें चलवलं तसल्यांक कोणेंय पुरस्कार दिनाची म्हूण सांगता आसा तशीची क्षत्रियांक युद्ध करचे प्रधान मार्ग युद्ध करूं का येपरे क्षत्रियांक गेले धर्म जालो वैश्यांगेल धर्म दान दिवेत अध्ययन कोरयेत यज्ञ कोरयेत आणि धनसंपादन कोरयेत वैश्यान प्राणी म्हणटा पळय गो संरक्षण न्ही म्हणून वाणिज्य कृषी गो संरक्षण हे पळय कोरयेत पशुपरिपालन कोरयेत कोरयेत न्ही ताणें कोरका तें तागेलें काम आनी कशी म्हळ्यार आतां तागे लागीं स गाय आसा म्हणले की एक वैश्या लागीं ताणें एक गायेचें दूद तागेल्या जिवना खातीर उपयोग करचें 100 गाय पोशीत आसा जाल्यार एक गाय एक बसव तागेले उपयोगा दवरयत आनी तितले गायचें दूद तूप तें पुरय विकत नव्हतो तांतूंत एक भाग तागेले खातीर दवरून घेवचें मागीर वरलेले भाग राया दिवचे दान करचें हाका पुरे काडका जाता शुद्रांगेल धर्म कसले म्हळ्यार ब्रह्म क्षत्र वैश्यांक सेव करचे 3 वर्णाच्या सेव केला पुरो शुद्राक अति सुख मेळटा म्हण आनी धनसंग्रह करचे ना इत्याक म्हळ्यार शुद्रांक धन मस्त जाले कडले पापकार्य कर्म करता खंयतानी तशें हांव न्हू धनसंग्रहण करूं ना आनी कशी शुद्रांनी सेव खंयची सेव कोरयत तेवूय पुरय हांगा सांगता शुद्रांक कसले यज्ञ कोरका म्हूण ना तांणी ब्राह्मणांनी यज्ञ करतना तांतू सेव करूनची यज्ञाचे फल तांणी पावताची म्हूण सांगून हे 4 वर्णाच्याले धर्म वर्णाधर्म सांगता आनी की आश्रम धर्म न्ही सांगचे आसा ते पायच्या दिसाक आमी पळया आजी सांगेल सर्वय परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृति हे स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।